नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण गिरनार यात्रेविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण गिरनार यात्रेविषयी जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिषविद्या शास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीने चालवतायत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट महत्त्वाची आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे आता श्री माधव गुरुजी यांचे मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तरी ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. यानंतर आपण थेट विषयाला जाणार आहोत, चर्चेला सुरुवात करणार आहोत. गिरनार यात्रेचं महात्म्य काय आहे, सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे. कोणीही माणूस ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी म्हणजे आध्यात्मिक आयुष्याला सुरुवात करतो त्यावेळेला साधनेपासून करतो. म्हणजे कोण गुरुवारचा उपास करत असेल, कोण रेग्युलर देवळामध्ये जात असेल, कोण घरी पूजा करत असेल, अशा कुठल्याही गोष्टीमुळे तो त्या ह्याच्यामध्ये म्हणजे एंटर होतो त्या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये जगतामध्ये. आणि मग त्या आध्यात्मिक जगतामध्ये त्याने एंटर केल्यानंतर त्याचा पायापासून शिखरापर्यंत की त्याला माहिती नसतं की मला काय प्राप्त करायचं आहे याच्यामध्ये. तर मग ज्यावेळेला तो त्याच्यामध्ये येतो आणि तिथपासून शिखरापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास म्हणजे ही पूर्णपणे यात्रा आहे की या यात्रेमध्ये तो अख्खा प्रवास त्याला आठवतो की आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे चाललो आहे. म्हणजे तर पाया करून शिखराकडे नेणारी ही यात्रा आहे. हे याचं पहिलं महात्म्य येतं. दुसऱ्या महात्म्यामध्ये तुम्ही बघाल तर दुसऱ्या महात्म्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ही जी यात्रा आहे ती अद्भुताकडून अवधूताकडे नेणारी आहे. म्हणजे आज तुम्ही वरती गेल्याच्या नंतर ज्यावेळेला 10,000 पायऱ्या चढून तुम्ही जाणार आहे त्यावेळेला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्तांच्या साक्षात पादुकांचं तुम्हाला दर्शन होणार आहे. म्हणजे त्यांचे पाय जे आहेत ते गिरनार पर्वतावरती उमटलेले आहेत. आणि ह्या पर्वतावरची यात्रा करत असताना म्हणजे या पर्वतावरती चढत असताना या गिरनारवरती जात असताना 10,000 पायऱ्या आहेत आणि 10,000 पायऱ्याचा जो टप्पा आहे तो टप्पा तुम्ही पूर्ण करून जाता त्यावेळेला तुम्हाला श्री दत्तात्रयांच्या साक्षात पादुकांचं दर्शन तुम्हाला होणार आहे. म्हणजे तर ते जाण्याकरता किंवा देवाच्या पायाशी जाण्याकरता त्याच्या चरणांची जाण्याकरता 10,000 पायऱ्या आहेत. तर हा जो टप्पा आहे ना हा अध्यात्मामधला तिसरा टप्पा आहे. म्हणजे या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी यात्रा करण्याचा सन्मान तुम्हाला प्राप्त होतो किंवा संधी तुम्हाला प्राप्त होते त्याच्या वेळेला तुम्ही खुणगाठ बांधली पाहिजे की आतापर्यंत तुम्ही जे अध्यात्म करताय ते अध्यात्म नक्की कुठेतरी रेकॉर्ड होतं आहे आणि त्या रेकॉर्डनुसार आता तुमचं ह्या पुण्याईवरती तुम्ही पोचलेले आहेत की आता तुम्ही हा तिसरा टप्पा म्हणजे की पूर्ण करू शकता आणि या तिसऱ्या टप्प्याकरता या यात्रेकरता तुम्हाला घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला या गोष्टी जाणीव होते की हा आपला यात्रेमधला म्हणजे अध्यात्मामधला हा तिसरा टप्पा आहे. मग ही यात्रा करत असताना गुरु शिष्याची परंपरासुद्धा सांगणारी ही यात्रा आहे. का तर नुसते प्रभू दत्तात्रय या ठिकाणी नाही आहेत की आज याचं वैशिष्ट्य असं आहे की देवाला भेटायला तुम्ही चाललेला आहात. म्हणजे साक्षात प्रभू दत्तात्रयांची आणि तुमची भेट होणार आहे. ते तिथे पूर्णपणे विश्रामाकरता पूर्णपणे त्यांचं निवासस्थान आहे की जसं पोस्टल ॲड्रेस आहे तो त्यांचा गिरनार आहे की ते गिरनारवरती 100% तुम्हाला भेटणार. मग नुसते तुम्हाला गुरुदेव दत्त भेटणार आहेत का, तर नुसते गुरुदेव दत्त भेटणार नाहीत तर गोरक्षनाथांची पण तुमची भेट होणार आहे. म्हणजे दत्तपंथीयांमध्ये जे हायेस्ट श्री गुरुदत्त तुम्हाला भेटणार आहेत, नाथ संप्रदायाचे सर्वात हायेस्ट जे आहेत ते अगदी म्हणजे की आद्यनाथ गोरक्षनाथ ते सुद्धा त्याच ठिकाणी वास्तव्याला पूर्णपणे आहेत. आणि आधी गोरक्ष टेकडी तुम्हाला लागणार आहे. म्हणजे 5,500 पायऱ्या गेल्यानंतर पहिली गोरक्षनाथांची भेट होणार आहे. गोरक्षनाथांकडनं तुम्हाला शिकायचं की तुम्ही शिष्यत्व कसं व्हायला पाहिजे, शिष्य कसा असायला पाहिजे आणि साधक कसा असायला पाहिजे, त्याची साधना कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी गोरक्षनाथांकडनं घ्यायच्यात. आणि त्या घेऊन झाल्यानंतर कुठेतरी ती परिपक्वता म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आल्यानंतर भगवान दत्तात्रयांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आणि हे दर्शन
दर्शन घ्यायला ज्यावेळेला इथून तुम्ही पुढे जाल त्यावेळेला वाटेमध्ये कमंडलू तीर्थ आहे, कमंडलू तीर्थ तुम्हाला बघायचं आहे, कमंडलू तीर्थावरती प्रसाद तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे, आणि मग त्याच्यानंतर वरती त्या सुखसंपन्नता सोहळ्यामध्ये म्हणजे प्रॉपरली गुरु दत्तात्रयांच्या पादुकांचं तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे. तर ही अख्खी प्रोसिजर, या प्रोसिजरमधून जात असताना अध्यात्मामध्ये आल्यानंतर तुमच्या वैयक्तिक जीवनामधल्या तुमच्या स्वतःच्या बाबतीत अध्यात्माबाबतीमध्ये जेवढे प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या यात्रेमध्ये तुम्हाला मिळतात. आपण नेमकी गिरनार यात्रा का सुरू केली? हा एक मॅडम कुतूहलाचा विषय म्हणजे असा आहे ना की आज नाथ संप्रदायाची मी दीक्षासुद्धा साधारण 2019मध्ये मी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. परंतु त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये बघाल तर गोरक्षनाथांची उपासना ही अतिशय म्हणजे की जुन्या काळापासून म्हणजे आमच्या पिढीमध्ये प्रत्येकाने गोरक्षनाथांची उपासना केलेली आहे. माझ्या वडिलांनी सुद्धा नाथ संप्रदायाची कुठली दीक्षा घेतली नव्हती, पण नाथ संप्रदायाची उपासना केलेली आहे. म्हणजे की नवनाथ भक्तिसार त्यांच्या अखंड वाचण्यामध्ये असायचा. ते ज्या वेळेला आम्हाला जे काही कथारूप सांगायचे किंवा कुठे प्रवचनाच्या बाबतीमध्ये काही बोलायचे किंवा मार्गदर्शनाच्या बाबतीत बोलायचे त्यावेळेला आवर्जून गोरक्षनाथांचा उच्चार असायचा, गोरक्षनाथांच्या कार्याचा महिमा ते सांगायचे. तर त्याप्रमाणे म्हणजे की जसे काही मंत्र मला वडिलोपार्जित मिळालेले आहेत, आमच्या परंपरेकडनं मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये गोरक्षनाथांचा मंत्र होता. आणि 2013मध्ये तो मंत्राचं पूर्ण पुनश्चरण म्हणजे की जेवढी संख्या त्याची व्हायला पाहिजे तेवढी संख्या मी चातुर्मासामध्ये पूर्ण करायचं ठरवलं. आणि अगदी पहिल्या आषाढ मासामध्येच माझी ती संख्या पूर्ण झाली आणि श्रावण महिन्यामध्ये मी पूर्णपणे त्या संख्येचं हवन कंप्लीट केलं. तर त्या गोष्टीचं मला इतकं समाधान वाटलं की त्या समाधानामुळे मला असं वाटलं की खरंच गोरक्षनाथांनी आपल्याकडनं करून घेतलं, नाही तर खरोखरी आपण करणं शक्य नव्हतं म्हणजे आपल्या हातून उपासना होणं. आणि मी एवढा त्या उपासनेमध्ये एकरूप झालो की मला असं कुठेतरी संकेत मिळाले की आता ना तू मला गिरनारला भेटायला आहे असं कुठेतरी गोरक्षनाथांनी आपल्याला सांगितलं. आणि मग तो संकेत जोपासून मी जाऊन वडिलांना सांगितलं की मला गिरनारची यात्रा करायची. ते म्हणले अवश्य जा. मग भाऊ म्हटला मी येतो. आणि आमच्याकडे असं आहे की आज प्रचार प्रसार 3 पिढ्यांचं 7 पिढ्यांचं आहे, म्हणजे त्यावेळेला बाबा पण होते तर 3 पिढ्यांच्या समोर होता. तर मग सगळ्यांमध्ये मेसेज गेल्यानंतर जवळजवळ 100 लोक तयार झाले की आम्ही गिरनारला येतो म्हणून. पण मग सगळं 10,000 पायऱ्या आणि त्याचं वर्णन केल्यानंतर त्याच्यामधले 25च लोक तयार झाले की आम्ही येतो म्हणून. आणि शेवटी गाडीमध्ये बसताना आम्ही 4 जण होतो. आम्ही 4 जण गेलो आणि ती यात्रा चालू झाली. आणि मग ती यात्रा केल्याच्या नंतर ती एवढी अद्भुतपूर्व यात्रा आहे किंवा त्याच्यामध्ये घेतलेले अनुभव आणि गोरक्षनाथांबद्दल प्रचंड ओढ आणि भगवान दत्तात्रयांचं ते साक्षात पादुकांचं दर्शन हे घडल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी खरंच की या यात्रेला सुद्धा आपण लोकांना घेऊन जाऊ शकलो तर त्याच्यामध्ये एक वेगळा पुण्याचा भाग आपल्याला मिळेल, एक वेगळं समाधान आपल्याला मिळेल आणि लोकांची आणखीन आध्यात्मिक उन्नती होईल. तर ह्या उद्देशाने मग मी स्वतः पहिली यात्रा केली ती गोरक्षनाथांच्या प्रेमाखातर. भगवान श्री गुरु दत्तात्रयांचं दर्शन मला झालं आणि या सगळ्या लोकांना घेऊन जाण्याकरता मग ह्या माध्यमाचा फायदा किंवा या गोष्टीचा फायदा सगळ्यांपर्यंत व्हावा ह्याच्याकरता मग ती सगळ्यांकरता यात्रा आपण सुरू केली. पण ही गिरनारची यात्रा नेमकी कुणी कुणी करावी काय सांगाल तुम्ही? कुणी कुणी करावी म्हणताना कसं होतं की हा सांप्रदायिक विषय येतो. म्हणजे कुणाला असं वाटतं बा दत्त संप्रदायाचा आहे, दत्तांच्या साक्षात पादुका आहेत, मग दत्तात्रयांना म्हणजे मानणारे जे दत्तपंथी आहेत त्यांनीच ही करायला पाहिजे का? मग दुसरं कुणाच्या तरी मनामध्ये शंका येते की हे नाथ गोरक्षनाथ तिथे आहेत, गोरक्षनाथ त्या ठिकाणी पूर्ण निवासाला आहेत, म्हणजे नाथपंथीय लोकांचं स्थान आहे का? नाथपंथीय लोकांनीच ही यात्रा करायला पाहिजे का? तर असं काही नाही. म्हणजे प्रत्येकाने ही यात्रा करायला पाहिजे. आणि आज ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आज हजारो किंवा लाखो पत्रिकांवरती माझं पूर्णपणे मार्गदर्शनचा म्हणजे की मी करत असतो, करून झालं आहे आणि यापुढेही करत असतो. तर त्यावेळेला मार्गदर्शन करत असताना प्रामुख्याने मला अनेक गोष्टी लोकांमधल्या जाणवतात. एकमध्ये म्हणजे की आताच्या पिढीमध्ये बघाल तर तुम्ही एन्झायटीचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. म्हणजे की प्रत्येकाला असा हरल्याची एक भावना निर्माण होते, माझं कोणी नाही, एकाकीची भावना निर्माण होते आणि त्याच्यामधनं मॅक्झिमम लोक आत्महत्याकडे कल चालला आहे लोकांचा की आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये येतो आहे. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये बघितलं तर कॉन्फिडन्स लेवल एवढा पुअर झालेला आहे म्हणजे की त्यांना स्वतःबद्दलचा काही एक आपण म्हणतो ठाम आत्मविश्वास असतो की नाही मी हे करीनच, काय मी ते पोचीनच, तो विश्वास लोकांमध्ये राहिलेला नाही आहे. त्याच्यानंतर माणुसकीचं तर तुम्ही बघाल तर माणूस म्हणजे यंत्रमानव म्हणून जगतोय. आपण आणखीन म्हणजे चिकार एपिसोडमध्ये आपण या गोष्टीचं पुनश्चरण केलं आहे की माणूस यंत्रमानव म्हणून जगतोय. तर मानवता किंवा माणुसकी हा भाग त्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे की यात्रेला जाणं हा संस्कारच कुठेतरी आपण विसरायला लागलोय. म्हणजे तर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की खरोखरी या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्यामध्ये आणायच्या असतील, तुम्हाला तुमच्यामध्ये स्थिर व्हायचं असेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये कुठेतरी प्रगती करायची असेल, तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल तुमच्या आयुष्यामध्ये आणायची असेल किंवा स्थिरता तुमच्या आयुष्यामध्ये आणायची असेल किंवा एन्झायटीसारख्यापासून तुम्हाला प्रॉब्लेमपासून दूर राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टींवरती बेस्ट सोल्युशन कुठलं असेल ना तर गिरनार यात्रा. म्हणजे अनेक पत्रिकांमध्ये ते बघितल्यानंतर असं वाटतं की अरे याला रत्न वापरायला सांगून पण याला काही इफेक्ट होणार नाही किंवा याला आणखीन काही स्तोत्र वाचायला सांगितलं तर हा नित्य नियमाने करणार नाही. मग असा कुठला उपाय याला सांगता
हॉटेलच्या उपायामध्ये या सगळ्या गोष्टी होतील. मग आम्ही निश्चितपणे सांगतो की हां ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना, मग तू गिरनार यात्रा कर, गिरनार यात्रेला आमच्याबरोबर चल, की या गोष्टीमध्ये म्हणजे की या गिरनार यात्रेमध्ये तुला प्रत्येक ठिकाणी जे दर्शन होणार आहे त्या दर्शनामध्ये जे क्लेश भरपूर कमी होतील. त्याच्यानंतर यात्रा करत असताना प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी जे सत्संग होतील त्या सत्संगामधनं तुला चांगलं मार्गदर्शन मिळेल. या यात्रेमध्ये तुझ्याबरोबर जे यात्रेकरू असतील ते यात्रेकरूंकडनं सुद्धा तुला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतील. आणि त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यामधली परिपक्वता, तुझा जन्म नक्की कशा करता झाला आहे आणि तू काय करू शकतो, तुझ्या कमाल आणि किमान मर्यादा तुला जाणून घ्यायच्या असतील तर प्रॅक्टिकल याच्यामध्ये तू काय करू शकतो तर गिरनार यात्रा करू शकतो. मग त्याच्यामध्ये अनेक लोक अशी पण भेटतात की ज्या लोकांचा याच्यावर विश्वास नाही आहे, मग रत्नांनी माझी प्रगती होईल का, मग खरंच हे यंत्रपूजन करून माझ्यामध्ये काय फरक पडणार आहे का. मग या सगळ्या गोष्टीला उत्तर आम्ही सांगतो की तू गिरनार यात्रा कर. म्हणजे मग त्या गिरनार यात्रेला तो ज्यावेळेला म्हणतो की अरे 10,000 पायऱ्या मला चढायच्या आहेत, म्हणजे नॉर्मली कोणी म्हटलं अरे मी 5व्या मजल्यावर राहतो पण लिफ्ट नाही आहे ना, तर आपण म्हणतो नाही मग तुझ्या घरी मी नाही येणार कारण मी काय एवढ्या पायऱ्या नाही चढू शकत. तर मग अशा 50 आणि 100 पायऱ्यांना घाबरणारा मी 10,000 पायऱ्या चढून जाईन का, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. पण ज्यावेळेला तो त्या यात्रेमध्ये सामावतो, ज्यावेळेला तो भगवान दत्तात्रयांवर पूर्ण विश्वास टाकून निघतो, त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास कुठेतरी जागृत होतो की नाही ते मला नेणार आहेत म्हणजे, आणि मग ते मला नेणार आहेत, ते मला त्या ठिकाणी प्रस्तुत करणार आहेत. त्यावेळेला मग निश्चितपणे ते 10,000 पायऱ्या चढून जाणं शक्य होतं. नाही तर बघितलं तर नॉर्मल कुणालाच पॉसिबल नाही आहे की कोणी 10,000 पायऱ्या चढून येईल, हे कुणालाच पॉसिबल नाही आहे. मग ते पॉसिबल ज्यावेळेला होतं आहे म्हणजे तिथे जाऊन, तर मग तो साक्षात्कार होईल, तो अनुभव होईल, आणि तो अनुभव घेण्याकरता प्रत्येकाने ही यात्रा करायला पाहिजे. 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर याच वर्षी या तारखेदरम्यान ते गिरनार यात्रेला जाणार आहेत. तुम्ही सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकता आणि ही अद्भुत अनुभूती घेऊ शकता. आणखीन आपण जाणून घेणार आहोत गिरनार यात्रेविषयी, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गिरनार यात्रेविषयी आपण जाणून घेतोय आणि माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि यावर्षी 4 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान ही गिरनार यात्रा जाणार आहे. माधव गुरुजी हे स्वतः ही गिरनार यात्रेला मार्गदर्शन करणार आहेत. आपली ही नेमकी गिरनार यात्रा कशा प्रकारची असते? खूप छान प्रश्न मॅडम तुम्ही विचारला. ज्यावेळेला यात्रा म्हणून न्यायचं म्हणजे मी सांगितलं की माझी पार्श्वभूमी म्हणजे की यात्रा काढण्यापाठीमागे माझ्या मनामध्ये नक्की काय विचार आहेत, किंवा त्या प्रत्येकाला जे मला भेटतात ज्या मार्गाने ते माझ्याबरोबर नक्की गिरनार यात्रेला येतात. कुणाला मी सांगितलेलं असतं किंवा कोणी ऐकून त्याच्यामध्ये येतं, आणि जे माझ्या बरोबर आलेले आहेत ना ते प्रत्येक वेळेला बाकीच्या लोकांना सांगतात की नाही गिरनार यात्रा करा, आणि गिरनार यात्रा करायची असेल तर माधव गुरुजींबरोबरच करा. म्हणजे एक ट्रेडमार्कच त्या याचा मला मिळाला आहे आणि मला खूप आनंद आहे म्हणजे तिकडे लोकांना घेऊन जाताना. आणि मग त्याच्यामध्ये हा तुम्ही विचारलेला प्रश्न की आपली गिरनार यात्रा कशी असते, तर आपली गिरनार यात्रा म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच असते. म्हणजे की आपल्या टूरमध्ये म्हणजे की त्या यात्रेमध्ये इतका प्रचंड आनंद असतो. एकतर मोठा समूह असतो, म्हणजे आपण एखादं कार्य करायला जात असताना 300-350 लोक पण आम्ही गिरनारला घेऊन गेलेलो आहे म्हणजे, आणि तिथे प्रामुख्याने फक्त गिरनारला आपल्याला जॉईनिंग होणारे अशी 50-100 लोक म्हणजे की 400-450च्या संख्येने लोक त्या गिरनार यात्रेला आपल्याबरोबर असतात. आणि ही गिरनार यात्रा करत असताना प्रॉपरली त्याच्यामधलं महात्म्य साधून, किंवा आत्ताच्या समाज रूढीमध्ये कितीतरी वेळेला असं होतं की लोकांना फॅमिली असं जाण्याकरता एवढं म्हणजे की सगळं महागाई झालेली आहे की त्याच्यामध्ये सुद्धा पॉसिबल होत नाही की पूर्ण फॅमिली घेऊन कुठे जाता येत नाही, किंवा बऱ्याच जणांचे कुळाचार राहिलेले असतात की कुळाचार हल्ले आमच्याकडनं होत नाही. कितीतरी लोकांना असं आहे की आपली कुलदैवत पण माहिती नाही. मग यांच्या हातून असं काहीतरी ठोक कार्य घडावं, अशी एखादी यात्रा घडावी की त्यांच्याकडे पूर्णपणे पुण्य संपादित व्हावं. तर त्या दृष्टिकोनातून मग मी या यात्रेचं पूर्णपणे प्लॅनिंग केलं, म्हणजे या भाषेमध्ये आताच्या याच्या युगामध्ये डिझायनिंग केलेलं आहे टूरचं. तर डिझायनिंग इतकं सुंदर आहे मॅडम की मुंबईवरनं आपण सगळेजण जे आपल्या बरोबर असतील त्यांना घेऊन निघतो, आणि पहिले आपण याच्यामध्ये कुठे जातो तर गरुडेश्वरला जातो. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की गरुडेश्वरला टेंबे स्वामी महाराज म्हणजे की त्यांना आपण थोरले स्वामी महाराज म्हणतो, चौथा अवतार दत्तात्रय गुरूंचा मान्यता प्राप्त आहे. आणि निश्चितपणे त्यांच्या कार्याचा आपण पूर्णपणे अनुभव घेतल्यानंतर, अनुभूती घेतल्यानंतर आपल्याला ही खात्री पटते. तर टेंबे स्वामींची गरुडेश्वर या ठिकाणी समाधी आहे म्हणजे, तर त्या ठिकाणी आपण पहिले गरुडेश्वरचं दर्शन घेतो. मग त्या ठिकाणी नर्मदेचं स्नान होतं. नर्मदेच्या त्या शीतल जलामध्ये स्नान केल्यानंतर अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असं आपलं वातावरण निर्माण होतं, आपलं मन प्रसन्न होतं. आणि ते करून आपण नारेश्वरला जातो. नारेश्वरला रंगावधूत महाराजांची समाधी आहे, तिथे रंगावधूत महाराजांच्या समाधीचं आपण दर्शन घेतो. आणि त्या समाधीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर दत्त बावरी जे आपण सगळेजण म्हणतो त्याची निर्मिती तिथे झाली ती आपल्याला जाणीव होते. आणि मग आपण पूर्णपणे अध्यात्मामध्ये एका प्रकारे प्रवेश करतो आणि तिकडनं आपण कुबेर भंडारीला जातो. आता कुबेर भंडारीला गेल्यानंतर साक्षात कुबेरांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे त्या
ठिकाणी भगवान शंकराच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथल्या त्या सुंदर अशा कुबेर ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतो, त्यावेळेला आपल्याला समाधान प्राप्त होतं. तिथला महाप्रसाद आपण आवर्जून घेतो. जो तिथला महाप्रसाद घ्यायचं पुण्य कालावधी आहे, तर तिथलं पुण्य प्राप्त करून घेण्याकरता आपण महाप्रसाद घेतो आणि ते महाप्रसाद घेऊन आपण अगदी तृप्त झालेलो असतो. आणि मग त्याच्यानंतर आपण पुन्हा या यात्रेमध्ये कमबॅक करतो. ते आपण अहमदाबाद स्टेशनला येतो आणि अहमदाबादवरनं आपण सोमनाथला जातो. आता सोमनाथला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोमनाथला ज्योतिर्लिंग आहे. प्रथम ज्योतिर्लिंग, शांत ज्योतिर्लिंग कुठलं असेल तर ते सोमनाथचं आहे. तर मग सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन होतं. पूर्णपणे मंदिर मी तुम्हाला फिरवतो, त्या मंदिराचं महात्म्य सांगतो, मंदिराचा प्रत्येक कोपरा तुम्हाला समजावून सांगतो की ज्याच्यामुळे तुमची पूर्णपणे श्रद्धा दृढ होते. आणि तुमच्या अगोदर तिथे काय काय प्रसंग झालेत की त्या मंदिराने, या धर्माने तुमच्याकरता काय काय सहन केलं आहे, ही तुमची कुठेतरी जाणीव होऊन तुम्ही श्रद्धाळू बनायला लागता. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या ज्योतिर्लिंगांवरती, म्हणजे त्या प्रथम आणि सौम्य ज्योतिर्लिंगावरती अभिषेक प्रत्येकाच्या हातून होतो. म्हणजे 350-400 जण जरी असतील तरी आवर्जून प्रत्येकाच्या हातून आपण त्या ठिकाणी अभिषेक संपन्न करून घेतो. आणि मग अभिषेक संपन्न करून झाल्याच्या नंतर आपण तिथलं साईड सीन करतो. त्याच्यामध्ये प्रॉपरली जे स्थान येतं त्याच्यामध्ये भालका तीर्थ म्हणून येतं. म्हणजे कृष्णाला ज्या ठिकाणी बाण लागलं ती जागा, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना जिथे बाण लागला ते भालका तीर्थ म्हणून येते. भालका तीर्थाची आपण यात्रा करतो. तिथे पूर्णपणे ती स्टोरी, कसं घडलं, काय घडलं, त्याबद्दलचा प्रसंग, कुठल्या तारखेला घडलं, ते सगळं मी समजावून सांगतो. तिकडनं मग कृष्ण तीर्थ, जिथे कृष्णाने शेवटचा श्वास घेतला किंवा कृष्ण परिवारामधल्या बऱ्याचशा लोकांनी तिथेच आपलं देहार्पण केलं, तर त्या कृष्ण तीर्थ जागेवरती आपण जातो. त्या कृष्ण तीर्थावरती गीता मंदिर सुंदर आहे, गीता भुवन आहे. त्या गीता भुवनाचं आपण दर्शन घेतो. आणि मग जिथे कृष्णाचं फिनरल झालं ती प्रॉपरली जागा तुम्हाला दाखवणार. त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादक्षरी मंत्राचा आपण पूर्णपणे जप करून घेतो. आणि पूर्णपणे अशी साधना करत आपण त्या ठिकाणांतून पुढे त्रिवेणी संगमावरती येतो. ज्या त्रिवेणी संगमामध्ये हिरण्य नदीचा, सरस्वती नदीचा संगम त्या ठिकाणी आहे. म्हणजे तर त्याप्रमाणे त्या संगमावरती येऊन मग जिथे कृष्णाचं पिंडदान झालेलं होतं त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या नावाने दिवा आपण त्या ठिकाणी सोडतो. कारण आपण पितृपक्षात चाललो आहे, म्हणजे हे जे यात्रा आपण घेतो ही पितृपक्षामध्ये नेतो. तर त्यावेळेला पितरांना त्या ठिकाणी आवाहन करणं, पितरांची आठवण काढणं, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना काही दाणापाणी किंवा त्यांच्या नावाने दिवा सोडणं, हे सुद्धा पुण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करून घेतो. आणि मग त्या ठिकाणी सोमनाथमधनं आपण बाहेर पडतो. मग हे संपूर्ण साईड सीन करून आल्यानंतर आपण आनंद द्विरीत करण्याकरता द्वारकेमध्ये येतो. आता द्वारकेमध्ये येताना पहिलं माधवपूर आपल्याला लागतं, जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा रुक्मिणीबरोबर विवाह संपन्न झाला. त्या माधवपूरवरती आपण जातो. इथे आता सुंदर बीच आहे. त्या बीचवरती आपण समुद्राचा, म्हणजे प्रॉपरली द्वारकेच्या समुद्राचा आनंद घेतो. तो आनंद घेऊन पुढे आपण मूळ द्वारकेला जातो की जिथे श्रीकृष्ण भगवान परमात्मे पहिल्यांदा आले आणि जिथून त्यांनी द्वारका बघितली ती मूळ द्वारका. त्या ठिकाणी आपण जातो. त्या मूळ द्वारकेचं महात्म्य आपण समजावून घेतो आणि अतिशय प्रसन्न अंतःकरणाने आपण द्वारकेमध्ये प्रवेश करतो. मग आपण बेट द्वारकेमध्ये जातो. बेट द्वारकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रवास होत असताना त्याच्यामध्ये बोटीने प्रवास करायचा आहे. म्हणजे यात्रेमध्ये तुमचा बसनी पण प्रवास होणार आहे, तुमचा रेल्वेनी पण प्रवास होणार आहे, तुमचा बोटीने पण प्रवास होणार आहे. आणि मग बोटीने प्रवास करून तुम्ही ज्यावेळेला बेट द्वारकेला येता त्यावेळेला तिथे सुंदर कृष्णाची प्राचीन, म्हणजे की कृष्ण परमात्माची जी मूर्त आहे, 5000 वर्षापूर्वीची मूर्त आहे आणि जिला ॲथॉन्टिक सर्टिफिकेट आहे, त्या मूर्तीचं आपलं दर्शन होतं. तिकडनं मग आपण जे म्युझियम झालेलं आहे, पूर्णपणे सुवर्णनगरी जी बनवलेली आहे द्वारका, त्या सुवर्णनगरीच्या म्युझियमचा पूर्णपणे लाभ घेतो. आणि म्युझियमचा लाभ घेऊन झाल्याच्या नंतर मग आपण येताना नागनाथ म्हणून त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग येतं. त्या नागनाथ ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन करतो आणि ते दर्शन करून रुक्मिणी मंदिरामध्ये येतो आणि द्वारकेमध्ये निवासाला येतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण भेट आपली असते. द्वारकेमधल्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश ज्या ठिकाणी आहे, शार्विल त्यांना म्हणलं जातं, त्या ठिकाणी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अगदी पहिली अपॉइंटमेंट आपली असते. सकाळी मंदिर उघडायला आपण मंदिरामध्ये हजर असतो आणि अत्यानंद, म्हणजे की कृष्णाला भेटण्याचा काय आनंद आहे तो द्वारकेमध्ये तुम्ही घेऊ शकता. मग त्या ठिकाणी आपण दहंडी करतो, त्या ठिकाणी आपण काला करतो, त्या ठिकाणी राधेचं भजन आपण घेतो आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा जणू आपल्याबरोबरच असतो. अख्खं मंदिर आपल्याबरोबर असतं. 5-10 हजार लोक बरोबर असताना ते आपल्याबरोबरच असतात आणि मंदिर आपल्या पूर्णपणे बरोबर आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि काही कालावधीनंतर फक्त आपण आणि कृष्ण एवढेच असतो, कारण मंदिर बंद होतं आणि आपण मंदिरामध्ये असतो. आणि मग आतमध्ये तो जयघोष, आतमध्ये ते भजन, राधे नावाचा जयघोष, या सगळ्या गोष्टीमुळे एकदम मंत्रमुग्ध वातावरण होतं. तुमच्या आयुष्यामध्ये एवढा आनंद तुम्हाला कधीच झाला नसेल, इतका आनंद कृष्णाला तिथे भेटून होतो. आणि मग ती द्वारका यात्रा पूर्ण करून तो सगळा द्वारकेमध्ये केलेला संपूर्ण, म्हणजे आपण नाचू, त्या ठिकाणी भजन करू, त्या सगळ्या गोष्टीमुळे जी एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते ती ऊर्जा घेऊन आपण गिरनार क्षेत्री येतो आणि रातोरात आपण गिरनारला पोचतो.
मग गिरनार तलेटीला आपण ज्यावेळेला रात्री राहतो त्यावेळेला रात्री तलेटीला राहिल्यानंतर पहाटे आपण गिरनार चढायला घेतो, म्हणजे साधारण 3 वाजता आपण निघतो आणि 3 वाजता निघाल्यानंतर त्या दिवशीचा उजेडता दिवस सोमवार आहे, म्हणजे रविवारी रात्री आपण निघणार आणि सोमवारी आपण तिथे पोहोचणार. मग सोमवारी तिथे धुना असते, म्हणजे फक्त 7 दिवसांमध्ये फक्त सोमवारी धुना तिथे लागते आणि धुनाला संपूर्ण शालका म्हणजे की लाकडं लावली जातात आणि कुठलाही अग्नी प्रज्वलित न करता त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि ती ज्वाला इतकी अशी जवळजवळ 7 ते 8 फूट उंच ज्वाला असते आणि त्या ज्वालेमध्ये दत्तात्रेयांचं दर्शन होतं. तर तुम्ही गिरनारला वेळोवेळी जालच, पुढे मागे जाल, परंतु ज्या वेळेला याल किंवा पुढे नाही यायला जरी जमलं, 10,000 पायऱ्या चढून तुम्ही याल नाही याल, जाल न जाल, ह्या सगळ्या गोष्टी, पण ती आल्यानंतर ती तुमची यात्रा परिपूर्ण होण्याकरता प्रॉपरली आपण सोमवारी घेऊन जातो. म्हणजे सोमवारी 9 वाजता साधारण सकाळी आपण सगळे कमंडलू तीर्थला असतो आणि त्यावेळेला तुमच्या आखोदेखा ती ध्वनी प्रज्वलित होताना तुम्हाला दिसते आणि त्या ज्योतीमध्ये दत्तात्रेयांचं दर्शन होतं. तिथला कमंडलू तीर्थाचा प्रसाद तुम्हाला मिळतो आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर, त्या ज्योतीचं दर्शन घेतल्यानंतर खरोखरी दत्त भेटीचा तुम्हाला आनंद मिळतो. खऱ्या अर्थाने शिष्यत्व तुमच्यामध्ये येतं आणि मग आपण साक्षात दत्त पादुकांचं वरती 1000 पायऱ्या चढून दर्शन घेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये एवढा आनंद दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळत नाही. त्यात तुमचं ब्रह्मा विष्णू महेश अगदी पूर्णपणे तुम्ही सोमनाथ करता, तुम्ही द्वारका करता आणि तुम्ही दत्तात्रेयांचं दर्शन घेता आणि ही अशी परिपूर्ण यात्रा, शिष्य परंपरा, गुरुशिष्य परंपरा, गोरक्षनाथ भेट, गरुडेश्वरला जाऊन तुम्हाला म्हणजे की पूर्णपणे टेंबे स्वामींची भेट, अशी पूर्णपणे आध्यात्मिक यात्रा ही आपल्याकडनं साकारली जाते. यावर्षी तुम्ही 4 ऑक्टोबरला जाणार आहात, तर काय सांगणार? बिलकुल, माझं म्हणजे की साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि हा एवढ्या लवकर तुम्हाला ह्याकरता मी सांगतोय की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना आपलं नाव नोंदवता यावं, कारण आपण रेल्वेने जाणार आहे तर रेल्वेचं रिझर्वेशन पण असणं मस्ट आहे आपल्याकडे. तर त्या दृष्टिकोनातून एवढं अगोदर म्हणजे जवळजवळ 3 महिने अगोदर मी तुम्हाला का सूचित करतोय, तर याकरता सूचित करतो की माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या आनंदामध्ये सामावं. जे समजलंय मला किंवा जे बघितलंय मी ते सगळं तुम्हाला समजावून सांगावं, ते सगळं तुम्हाला दाखवावं, तुम्ही त्या सगळ्याचा आनंद घ्यावा आणि तुमच्या मार्फत प्रत्येकाला हा मेसेज जावा की हा गिरनार यात्रा तुम्ही करा, मी तो अनुभव घेतलाय, तुम्ही तो अनुभव घ्या आणि असं आपल्याला तेही पुण्य, यात्रा घडवण्याचं पुण्य आपल्याला मिळावं, आपली स्वतःची यात्रा घडण्याचं पुण्य आपल्याला मिळावं आणि आपल्या जीवनामधल्या ज्या काही समस्या असतील, मग त्या वैयक्तिक जीवनामधल्या समस्या असतील, आध्यात्मिक जीवनामधल्या समस्या असतील, त्या सर्व समस्यांचं निवारण व्हावं आणि आपल्या आयुष्यामध्ये निव्वळ आनंदाने आनंद राहावा, आपल्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास राहावा, आपण कुठलीही गोष्ट करायला सज्ज राहावं. या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपल्याला प्रगती करायची असेल तर त्या प्रगतीवरती सर्वात सोपा मार्ग म्हणजे 4 ऑक्टोबरला राजमार्ग धरणे आणि आपण सगळ्यांनी गिरनारला येणे. मी साम टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की आपण निश्चितपणे जास्तीत जास्त संख्येने माझ्याबरोबर गिरनार यात्रेला चला. अतिशय सुंदर आनंदाची अशी यात्रा मी तुम्हाला घडवीन. धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. तर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.